आज शिवछत्रपतींचा इतिहास जर समजा आपण बघितला तर तो मोगलांनी लिहून ठेवला आहे, ब्रिटिशांनी लिहून ठेवला आहे, फ्रेंच लोकांनी लिहून ठेवला आहे, डच लोकांनी लिहून ठेवला आहे, बखरीमधला आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्या माणसाने हे पुस्तक लिहिलेलं आहे ना. यातल्या कुठच्या माणसाने हे सगळ्या गोष्टी वाचल्यात, पाहिल्यात? फक्त जातीचं राजकारण करायचं महाराष्ट्रामध्ये, याच्या पलीकडे ह्यांना काहीही देणं घेणं नाही, सुखदुःख नाही. एक तर या राष्ट्रवादीच्या हातातनं सत्ता गेलेली आहे, मिळवायची तर कशी मिळवायची? जातीच्या आधारावरती मिळवायची. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा काही दुधखुळा नाही आहे हा शरद पवारांच्या हासा मागे जायला या असल्या गोष्टी करून. मला शरद पवारांना हाच प्रश्न विचारायचा आहे जो पहिल्यांदा मी विचारला, की जर समजा महाराजांचा अपमान केला होता, जिजाऊ साहेबांचा अपमान केला होता, तुम्ही त्यांचा सत्कार का केला 4 वेळा? की तो सत्कार झाल्यानंतर तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं? यांचे उद्देश फक्त तेवढेच. आणि याला खतपाणी घालणारे भारतीय जनता पक्षातले लोक आहेत. मला माहिती आहेत ते, मी मुद्दामून नावं घेत नाहीयेत. उद्या म्हणतील नावं घ्या, नावं सांगा, मला माहिती आहेत. त्यांनी जाणून बुजून बाबासाहेबांचं नाव आणलंय त्या पुरस्कारासाठी, की ब्राह्मण मुख्यमंत्री झालाय, आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी कोणतरी एक ब्राह्मण आणावा, नवा वाद निर्माण करावा यातनं. आणि मागे बारामतीला आले असताना मला असं वाटतं नरेंद्र मोदी बोलले होते ना, की मी शरद पवारांचे मध्ये महिन्यातनं 3दा-4दा फोन करून सल्ले घेतो म्हणून. मग पवारांनी मोदींना सल्ला द्यावा की नको ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून. हे वाद कशाला घालताय महाराष्ट्रात? ते देवेंद्र फडणवीस सगळ्यात लहान आहेत, ज्युनियर आहेत, त्यात ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही हे सगळं सुरू करतात. आणि याबद्दलचं जातीयवादी बोलणं, चर्चा, हे सगळे जे मंत्री आहेत ना आता, यांच्या एकदा केबिनमध्ये जा आणि खासगीतल्या चर्चा ऐका यांच्या, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? खरं तर शरद पवारांसारख्या बुजुर्ग नेत्यांनी आज हे सगळं मिटवायला पाहिजे होतं. हे जातीपातीचं विष सगळं हे त्यांनी मिटवायला पाहिजे होतं. तेच कालवतायत विष. आज शाळेमध्ये असलेली मुलं, कॉलेजमध्ये असलेली मुलं, आज ते या सगळ्या वादातनं काय विचार करायला लागत असतील? जेवढा शिवछत्रपतींचा इतिहास आपण लोकांसमोर आणू तितका कमी येतो. मला त्यांच्या एका व्याख्यानातली मला ती तळमळ पण आठवते, की एकदा त्यांच्या व्याख्यानामध्ये एक बाई होती, त्यांनी असं सांगितलं की नेपोलियनवरती काहीतरी 27,000 काहीतरी आजपर्यंत पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्याच्यावरती बाबासाहेब असं म्हणाले होते 27,000 पुस्तकं नाही लिहिली गेली आहेत, त्याच्यावरती ही 77 सालचं बोलतोय मी. तेव्हा त्यांनी सांगितलं की 27,000 पुस्तकं नाही लिहिली गेली आहेत, त्यांच्यावरती 2,70,000 पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं होतं. त्यांनी असं म्हटलं की 2,70,000 पानं तरी शिवाजी महाराजांवरती आजपर्यंत महाराष्ट्रात लिहिली गेली का हो? ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य घालवलं ज्या गोष्टीसाठी, त्यांच्या 92-93 वर्षी तुम्ही हे असले आक्षेप घेता? शरम वाटत नाही यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून तुम्ही एका व्यक्तीला, इतक्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही अशा प्रकारे आणता खाली? सगळा चिखल करून ठेवलात तुम्ही अख्ख्या पुरस्काराचा. घाण करून ठेवलं सगळं राजकारण. मी त्याशी बोललो ना, राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून हे सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. त्याच्या आधी होतं पण यांनी उघडपणे सुरू केलं. जातीपातीची लेबल लावून सगळ्या महाराष्ट्रातले सगळे थोर माणसं बघायची आम्ही. हे मराठ्यांचे, हे माळ्यांचे, हे ब्राह्मणांचे, हे साळ्यांचे, अजून हे कोणीतरी कुणबी, हे कोणीतरी अजून, अशी माणसं बघायची आम्ही. जितेंद्र आव्हाड शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना भेटणार आहे, तर या संदर्भात एमएलएचा असा काही स्टँड असणार आहे, सपोर्ट करणार? नाही, हे बघा, हे यांना पुरस्कार दिला की हे गप्प बसणार. उद्याच्या कार्यक्रमामध्ये उघड झाल्याचा काही त्यांचा विचार आहे? कोणाचा? बाबासाहेबांना हात लागला तर याद राखावं म्हणा. त्यांना जर काही करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा म्हणा. तांडव करीत महाराष्ट्रात.
राज्य सरकार सुरक्षा देण्यासाठी कमी पडते असं आतापर्यंतचं चित्र आहे. अहो, राज्य सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती ना. सगळे बुक गिळून गप्पा बसले. हे सगळे एकतर्फी एका बाजूने सगळं होत असताना राज्य सरकारमधले मंत्री येऊन त्यांनी या गोष्टी डिफेंड करायला पाहिजे होत्या. त्यांनी या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या. भाजपमध्ये अशा वेळेस ही कंपनी लिमिटेड आहे असं पण वाटतं. ते फालतू येतो. ते भाजपमध्ये छुपी राष्ट्रवादी आहे सरकार सुरक्षा देण्यास कमी पडते असं आणि ह्या सगळ्यांना हलवणारे पवार आहेत. सरकार सुरक्षा देण्यास कमी पडते असं आतापर्यंत तरी चित्र दिसते, कारण कार्यक्रमही छोटेखानी ठेवलेला आहे. राजभवनात. समजतंय ना तुम्हाला. अशा वेळेस तुम्ही स्वतः बाबासाहेबांना पुरस्कार स्थळी घेऊन जाणार का? तुमची सुरक्षा नाही बाबा, बाबासाहेबांना असा काही हात नाही लागत. तुम्हाला निमंत्रण आले होते? मला काल विनोद तावडेंचा फोन होता. तुम्ही जाणार होते का? बघू नाही. बरं, समजा जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली, काय या सगळ्या बाबासाहेबांना मी नेहमीच भेटत असतो. त्याच्यासाठी काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला म्हणून काय भेटायला जायची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाहीये. सगळ्या चिखल करून ठेवलं या सगळ्या. म्हणजे त्या कार्यक्रमाला जाणं ठीक आहे, घाण करून ठेवले सगळे. सरकारचा कार्यक्रम अत्यंत साधा किंवा छोटा ठेवलेला आहे. अशा वेळेस मनसे स्वतःच्या पद्धतीने मोठा कार्यक्रम साजरा बघू आताही काही वेळ नाही. ठीक आहे. आपण नाही, थँक्यू, धन्यवाद.